चांगला स्वयंपाक करायला सुद्धा ती कला आहे, त्याला पाककला म्हणते. त्याचे कोर्स आहे 10-10 वर्षाचे. हॉटेल मॅनेजमेंट काय PhD त्याच्यात सुद्धा. ताट वाढण्याची पद्धत, स्वच्छता, निर्मळ पवित्र शुद्ध मन, निम्म जेवण डोळ्याने झालं पाहिजे. ताट बघितल्या वा मस्त, डोळे सुद्धा जेवण करतात. बुद्ध्यांक त्या लेवलचा पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो आणखी, फार महत्वाचा मुद्दा आहे. सप्त्यामध्ये काल्याच्या कीर्तना जो बनवला जातो त्याला महाप्रसाद म्हणतात, आणि घरी जे बनवलं जातं त्याला अन्न म्हणतात. हितला प्रसाद का आणि घरचं अन्न का, काय फरक आहे? पदार्थ तेच आहेत, पद्धत आहे तेच आहे, सिस्टम आहे तीच आहे. काल्याचा प्रसाद का होतो तर हितला प्रसाद चालू असताना भगवंताच्या नामाचं भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद चालू असताना भगवंताच्या नामाचं चिंतन चालू असताना त्या नामाच्या चिंतनाच्या लहरी त्या अन्नावर आदळतात आणि ते अन्न सात्विक होतं, म्हणून इथला प्रसाद असतो. तो देवाच्या कृपेने मिळतो. प्रसाद देतो पंढरीनाथ, म्हणून इथला प्रसाद. कारण स्वयंपाक बनवताना कीर्तन चालू असतं, भजन चालू असते, आणि घरचं अन्न बनवताना एकमेकाला शिव्या चालू असतात. बायकोनी बोट मोडायची नवऱ्याच्या नावानं, नवऱ्याने आईवर धावायचं, आईने बापावर, बापाने नातवंडावर, कुणाचीच कुणाला मी नाही. तसलं अन्न पोरांनी खाल्लं की त्यांच्या डोक्यात सुद्धा गुतोडा होतो. त्यांना काहीच कळत नाही नेमकं काय करायचं बुवा आता. का जशी अन्न तशी बुद्धी, पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. म्हणून महिला म्हणजे फार महत्वाचा विषय तुमच्या हातात आहे. अन्न बनवताना भगवंताच्या नामाचं चिंतन करा. सात्विक अन्न बनवा, पुढची पिढी सुद्धा सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. विडल जबाबदारी कशी विसरली, काय झालं? कुकळत एक गवळण होती आणि तिच्या मालकाच्या बहिणीला पाहुणे बघा येणार होते, आणि ही गवळण स्वयंपाक बनवायला अत्यंत हुशार होती. पाहुणे बघा येणार होते म्हणजे पूर्वी येत होते, आणि पूर्वी लग्न जमत होते बैठक घेऊन. आता लग्नच मोबाईलवर जमतात. आता काहीच मेळ राहिलं नाही. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले, गाड्याचे एजंट बघितले, सध्या एक नवीन एजंट ज्याला मला आले तर लग्नाचे एजंट आहेत म्हणून. 4-4, 5-5 लेख आमच्या भागात हुरसळा उठलाय. त्या पुरीला 1.5 लाख देतात आणि मध्ये 2-3 लाख दाबितात, आणि लांबून कुठून कशी लिंक लावली काय माहिती, कुठून पुरी आणतात काय नको. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे, पण स्कोप बरोबर सुद्धा रिस्क सुद्धा आहे. कारण ती पैसे देऊन आणल्या नांदली पाहिजे, नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडी त्या लोक कस काय नांदा नाही बुवा. आणि मला सांगा, महिलांमध्ये पैशावाली कुठं नांदत असते का हो? ती सोनं गुंडाळून निघून जातील. बायको निघून गेल्या हे आम्हाला भेटतो, महाराज निवृत्ती दादाचं प्रस्थान कधी हो, आपल्याला दिंडीत जायचंय. म्हण तू तर दिलं ना, नाही मला नाही कुणाचे कुणी तुझे न, म्हणजे बायको गेल्या हो. असले नमुने वाढले, ते क्वालिटी कमवा, रांग लागन. बायका बेटाना सगळं नुसता गाजा वाजा, पण बायका कोण? डॉक्टरला बायको मिळालं घडलं कधी? PSला बायको मिळालं आली का बातमी? बोमलत फिरतो, ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. तुला बघितलं DJ वाल्याला घाम जोडते, कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे? क्वालिटीला किंमत ना, दर्जा कशाला गेलाय? कोणाच्या महाग लागायची गरज नाही. स्वतःचं नाव विश्व इतकं मोठं निर्माण करा की सासऱ्याचा फोन आला पाहिजे. औंदा काय नियोजन आहे का? भिकाऱ्यावानी ह्याच्या त्याच्या महाग लागू नका, लोक तुमच्या महाग लागली पाहिजे असा दर्जा कमवा. गवळणीच्या मालकाची बहीण होती, तिला पाहुणे बघा येणार होते. सासरे बुवाने सांगितलं गवळणीला स्वयंपाक असा झाला पाहिजे, आणि मला शिरा आवडतो, शिरा असा झाला पाहिजे, शिरा खाऊनच पाहुणे खुश झाले पाहिजेत. ठीक आहे म्हणजे काळजी करू नका, 1 नंबरचा स्वयंपाक. आणि ती गवळण सुद्धा खरंच हुशार होती हो. त्याच्या अन्नपूर्णा मातेची कृपा होती. काय काय माता मावल्या बघा, इतका फास्ट स्वयंपाक आणि इतका सुंदर. पाण्याला फोडणी, माणूस चुरून हाणते आमटी, आणि काय काय जॅम झाले, पोतोबर मसाला चव नाही कशाला, नाहीच मिळ लागत शेवटपर्यंत. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. मग पाथरडीनं नेमका कोणचा भात खायचा बा? जळायला हाणायचा का आपल्याला खायचा? चांगला
नवीन मुलींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. त्या शिक्षणासाठी बाहेर तिकडं मेसन सुट्टीला आईचा लाड, किचन खोलीतच येऊन देत नाही, जबाबदारी नाही, नॉलेज नाही, व्यवहार ज्ञान नाही, लग्न झाल्यावर आई नाही, सासू जाळण दुरसंगच. एका पुरीचं झालं लग्न, सासू मला सुनबाई करा पोळ्या, हे मध्ये चपात्याच येत नाही, पोळ्या कशा करायच्या, यूट्यूबला टाकलं, लिस्ट गोळा केली, निम्यात मोबाईल स्विच ऑफ झाला, आमटीला मिरच्या किती टाका ह्याचा अंदाज लागना. पण म्हणले अंदाज कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं, 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या, नुसते मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आली आणि भाजीचा कलर बघितला, तिने कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणली मला भूक नाही, माझी शिवरात्र म्हणली नवरात्रात म्हणला जेव्हा तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता वड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बाई त्याने टेटसला टाकलं, मेड बाय बायको इन भाजी याजी व्हायला टेटसवर. लयच खुश झाला तेव्हा. आई म्हणली नको का भाजी खाऊ, लय तिखट. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुक वाटत नाही, तू माझ्या बायको जळती आईला. आई म्हणली मर. त्याने पहिला घास खाला, कानातनं धुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व काय कमी जास्त नाही. हे म्हणला कमी काहीच नाही, सगळं जास्तच झालंय म्हणला. पण बोलता येईना. मग भाजी कस काय, ते मला एकच नंबर. मग डोळ्यात कस काय पाणी आलं, ते मला हे आनंद अश्रू आनंद अश्रू. देऊ का अजून थोडी, नको मला हे आनंद बळच पचिवलाय, मरण म्हणला मी आता. काय स्वयंपाकन काय तर तशी ती गवळण स्वयंपाक म्हणा लय तरबेज होती हो. शिरा बनवायला घेतला आणि शिरा बनवताना हरीने माझे हरिले चित्त, आणि शिऱ्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी त्या गवळ्याने मिठच टाकलं. आखी मिठाची भरणीच पालती केली, सगळा खरटच शिरा. पंगत बसली, ताटं वाढली, सगळी जुनी ज्येष्ठ मंडळी, पटक्यावाली कंपनी, वजनदार मंडळी जेवायला बसली. आणि ताटाच्या कडेने पाणी फिरवल्याच्या नंतर गवळण्याच्या लक्षात आलं, अरे बापरे आपण साखरेच्या ऐवजी काय टाकले, मीठ टाकले, अवघड झाले. आणि हा जर शिरा सासऱ्याबाने खाल्ला आणि पाहुण्याने खाल्ला, तिचं तर लग्न जमतच नसतं म्हणले. पण माझं जमलेलं आहे ही सुद्धा मोडण्याची शक्यता आहे, कारण तो जमद अग्नीच होता सासरा. तिला वाटायचं काही हो पण पाहुण्याने जीवच नाही, काही हो पण पंगत उठली पाहिजे. तिला वाटायचं प्रसंगी कोणाला अटॅक आला तरी चालेल, पण माझ्यावर येऊ नये हो. जबाबदारी मला दिली होती. बहार वित्त विसरले ह्याच्यावर सांगतोय बरं का. हरीने माझे हरिले चित्त. काय करायचं टेन्शनमध्ये. बरं तिला असं वाटायचं निदान सासऱ्याने तरी शिरा खाऊ नये, पाहुण्याने म्हणून समजून घेत्यान बा झाला असं चुकून. पण बरं सासऱ्याने जरी खाल्ला तरी पहिला घास खाऊ नये, दुसरा घास जर खाल्ला तर पहिल्यांदा थोडी भूक शांत झाल्या मग दुसरा घास जाय ना का माणूस घेतच समजून, जाऊन द्या होतं गडबडीत. पण ती खिडकीतून बघत होती, सासरेबाचा पहिल्यांदाच हात असा शिऱ्याकडेच निघालेला होता. हे म्हणले आता नाही गड्या जगत. कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकाया लावेला कृष्णा, तुझ्यामुळे ही परिस्थिती आली. हा केसरशी उडी गालोनिया स्तंभ पोडी. काय काम काम काय नाही म्हणले, वेळ कमी, शिरा गोड झाला पाहिजे. तेवढ्या तत्परतेनं वेळच किती, घास उचलला आणि मुखात निघालाय, तेवढ्या वेळेत भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्णा मातेला फोन केला. जय हरी. कोण बॉस, कोण माझी नंबर बीट करीत जा मेन माणसाचं. आता ही मेनच आहे ना बळीया माझा पंढरा, तो हा देवाचाही देवान. अन्नपूर्णा मातेला ऑर्डर दिली, जेवढं मीठ पडलेलं आहे त्या मिठाचं रूपांतर गोड अशा साखरेमध्ये करा. अन्नपूर्णा माता म्हणली तसं जमत नाही, इतक्या अर्जंटमध्ये. देव म्हणले जरी जमत नसेल तरी फोन कोणाचा आलाय ह्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार अवलंबून असतो. हा मोठ्याचं फोन आल्यावर काही खपतं, काळं पांढरं आडवं उभं काही होतं, फक्त मोठ्याने आश्रय दिला पाहिजे. आणि मग माझा फोन आहे, माझी ऑर्डर आहे, मी तुला त्या पदावर बसवलं आणि तू माझ्यावर गुरकोत म्हणल्यावर तुला पद पाहिजे का नाही. पद म्हणलं की मग अन्नपूर्णा माता म्हणली ओके काहीच काळजी करू नका. जेवढं मीठ आहे त्याचं रूपांतर गोड अशा साखरेमध्ये केलं आणि पहिलाच घास सासरेबाच्या मुखात गेला आणि शिरा गोड. वा सुनबाई काय शिरा झाला एकच नंबर. हा असा शिरा हाणला पाहुण्याने दाबून. आणि पाहुण्याने विचार केला ज्या घरातली सुनबाई इतकी हुशार आहे कांचनताई, त्यांनी विचार केला मग अशा सुनबाईच्या हाताखाली राहणारी जी मुलगी आपण आपल्या मुलाला पाहण्यासाठी आलेलो आहोत ती सुद्धा स्वयंपाकामध्ये इतकीच तरबेज असेल. आणि अशी लक्ष्मी जर आपल्या घरात आली तर आपल्या मुलाचा संसार सुद्धा आनंदानं होईल. धन सुपारी फोडून टाकली, मिनिटात लग्न फायनल केलं, सिद्धांत संपला. उत्तर आहे का. पण गवळणीवर अशी वेळ का आली. हरीने माझे हरिले चित्त. झालं काय, बार वित्त विसरले. जबाबदारी ती गवळण विसरून गेली. तशी जी दही दूध विकण्यासाठी गेलेली आहे गवळण, गोविंद घ्या, कन्हैया घ्या, कृष्ण घ्या, दुसऱ्या गवळण सावध केलं. जरा सावध हो, तू पारतंत्र्यात राहणारी गवळण आहे, तू लेख प्रकरणातील नाही,
सासूर प्रकरणातील नाही. तू सुन या पॅटर्न मधली गवळण आहे. तू पारतंत्र्या जीवन जगते. घरी गेल्या तुला हिशोब द्यावा लागन. ती गवळण म्हणली आता कोणत्या तोंडानं घरी जाऊ. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. हे बरा, लौकिक, हे बरा, लौकिक. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा. आता कसं घरी जायचं हिशोब तर द्यावा लागन. माल तर इकून बसले आणि पैसा तर घेतलाच नाही. आणि सासू तर गेल्या गेल्या म्हणे नाना पाकिट इकडं. करायचं काय. आता कैसे जाऊ घरा. आता घरी कसं जायचं. बरं माझीही अवस्था कृष्णाच्या प्रेमात मी वेडी झाली आहे हे जरी लोकांना कळलं. नोहे बरा हा लौकिक. लौकिक लोक काय म्हणतील. आता समाज मला काय म्हणेल या विचारानं ती गवळण खचून गेली. वाईट वाटू लागलं. नोहे बरा हा लौकिक. आणि एक वाक्य सांगतो. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करायचा नाही. लोक काही म्हणत असतात. लोकांना